बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्ल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। इगतपुरीतील टवाळखोरांनी पर्यटकांचा पाठलाग करत चालत्या गाडीला लटकून हल्ला केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। हा प्रकार मुंबई आग्रा महामार्गावर घडला। काही अंतरानंतर हल्लेखोर गाडीवरून खाली पडतानाही दिसले, तर भावली धबधबा परिसरातून गोंदेपर्यंत असा जवळपास 20 किलोमीटरपर्यंत गुंडांकडून पर्यटकांचा पाठलाग करण्यात आला। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले सविस्तर तपशील देतील किरण। विक्रांत, खरं म्हणजे भावली धरण परिसरामध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर जो जीवघेणा हल्ला झालेला होता, त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला कुटुंबानं काढलेले व्हिडिओ समोर आले होते आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता किती आहे हे समोर आलेलं होतं। त्यानंतर मात्र या संपूर्ण तक्रारदार महिलेने जे आरोप केलेले होते त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये जे हल्लेखोर आहेत त्यापैकी एक जण त्यांच्या गाडीला लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसून येतोय आणि पुढे जाऊन तो पडताना सुद्धा आपल्याला दिसून येतोय। एकूणच हल्ला करण्यासाठीची जी मानसिकता त्या तरुणांची होती ती किती आक्रमक होती ती या निमित्तानं दिसून येते। नाशिक पोलिसांनी या सगळ्या संदर्भामध्ये ग्रामीण पोलिसांनी याबाबतची कारवाई केलेली आहे। 9 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, 3 जण फरार आहेत, त्यांचा देखील शोध घेतला जातोय। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा जो मुद्दा उपस्थित झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आणखी एक व्हिडिओ आल्यानंतर आता पुन्हा एकदा या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे काही भावली धरण परिसरात घडलेलं आहे त्यावरनं संताप देखील व्यक्त केला जातोय। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमध्ये घडलेला हा सगळा प्रकार होता आणि या घटनेचा आता नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमधून लक्षात येते की ही घटना किती गंभीर स्वरूपाची आहे। पर्यटकांच्या गाडीला लटकून हल्लेखोरांनी हल्ला केला। काही अंतर गेल्यावर हल्लेखोर खाली पडला, तीही दृश्य या व्हिडिओमध्ये कैद झालेली आहेत। मात्र हे सगळं प्रकरण किती गंभीर आहे ते यातून लक्षात येत आहे। जवळपास 20 किलोमीटरपर्यंत पर्यटकांचा पाठलाग करण्यात आलेला होता।